उगवला वाटतं सूर्य. काय बोललीस? अहो सूर्य आज लवकर उगवला. काय म्हणते? तुला म्हणायचंय की मी फक्त झोपत असते? अहो नाही नाही सासूबाई, उलट रोजच्या पेक्षा लवकर उठलात आज. हा अगं बाई, काय सांगू तुला, माझ्या एवढं कष्ट कोणी केलं नाही. आमच्या काळात दिवसभर रानात काम करून शेताला पाणी द्यायचे. सकाळी 4ला झोपून परत 4:15ला उठायचे बाई. काय सांगू माझं कष्ट तुला. हो असू द्या, झाले माझे तांदूळ निवड बाई. देवाने एवढे 2-2 डोळे दिल्यात तरी काल 4 खडे ठेवलेच होते भातात. मग देवाने एवढे 32 तास दिलेत ना चावायला. काय बोललीस? हो निवडते. कपडे तर अशी धुते जशी हाताला मेहंदी लावली आहे. अहो सासूबाई, हाताने नाही धुतले, वॉशिंग मशीनला लावले होते. काय बाई, आजकालच्या पोरींची नखरे. आमच्या काळात नव्हतं असलं मशीन आणि फिशीन. आम्ही तर ओढ्यावर जाऊन घसरे मारून धोपाट्याने धोपटून कपडे धुवायचो. एवढं धोपटल्यावर अर्धे कपडे तर फाटतच असतील मग. काय म्हंटलीस? हो ना, किती ते कष्ट. आता ठेवशील का ते? बाजारात जाऊन तेवढी भाजी आणि कढई आण बाई. अहो सासूबाई, ब्लिंकिट आणि अमेझॉन वरून आधीच ऑर्डर केलंय मी ते. ब्लँकेट? आणि आता ब्लँकेट कशाला मागवलंय? अहो ब्लँकेट नाही, ब्लिंकिट. काय बाई, आजकालच्या पोरींची थेर. काय ते ब्लँकेट, अम्माजान, शरीराला हालचाल. अहो सासूबाई, अम्माजान नाही, अमेझॉन असतं ते, अमेझॉन. हा तेच ते. अगं टुनटुना वाजतंय, उचल की. नाही, असू द्या. अगं उचल की. हॅलो, बोल ना मावशी. हो अगं, झालं, चालायचंच आता. बाजूलाच बसल्यात. थांब ग मावशी, सासूबाईंना तुझ्यासोबत बोलायचंय वाटतं. नाही सारख्या तिकडे गळून बघताय. नाही मी काय बोलू. नाही नको बोलायचंय ना, बोला. मला असं पण ऐकायला कमी येतंय. नग